पे स्कीम्स गणरंग. खूप छान वाटतंय तुमचा एवढा छान प्रतिसाद आजच्या आमच्या या कार्यक्रमाला बघून. परांजपे स्कीम्स आयोजित गणरंग 2012 या दुसऱ्या वर्षाच्या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण इथे जमलो आहोत. एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम मी मंचावरती आमंत्रित करते मिस्टर शशांक परांजपे यांना. जनरली जे पण कोणी कन्स्ट्रक्शन्स मध्ये आहेत किंवा जे लोक घरं बांधतात ते फक्त घरं बांधतात, मग एक कॉन्ट्रॅक्ट एकदा झालं की त्याच्यानंतर संपतो विषय. पण असं न ठेवता त्यांनी एक अतिशय वेगळ्या प्रकारे त्यांच्या सगळ्या कस्टमर्सना बांधून ठेवलेलं आहे. त्यांच्यासाठी अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम परांजपे स्कीम्स यांच्याकडून घडत असतात. असं म्हणतात की म्हणजे घर बांधलं की ते पूर्ण होत नाही, पण तुम्ही हे आम्हाला प्रूव्ह केलेलं आहे. आमच्या समोर हा एक वेगळा आपण म्हणू शकतो आदर्श ठेवलेला आहे की फक्त घर बांधून ते थांबलेले नाहीये, तर त्या घरातल्या प्रत्येक माणसाला त्यांनी परांजपे स्कीम्स बरोबर बांधून ठेवलेलं आहे. मी एवढंच सांगतो की खरंच आमच्या सगळ्या सोसायट्यांमध्ये शेजारी मित्र केव्हा होतात ते कळत नाही, मैत्रीचं नात्यात केव्हा रूपांतर होतं तेही कळत नाही. मला वाटतं माझं हे कर्तव्य आहे की माझे सगळेच सहकारी यांनी खरंच या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदत केलेली आहे. त्याचबरोबर या सगळ्या कार्यक्रमांना ज्यांनी परीक्षण केलं त्यांचं, त्या मान्यवरांचं पण मी खरंच आभार मानतो. परत एकदा थँक्यू सो मच. लोभ आहेच आणि तसाच राहील त्याची खात्री आहे. धन्यवाद. परांजपे स्कीम्स आयोजित गणरंग 2012 हा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये डान्स, ड्रामा आणि गणपतीचं डेकोरेशन अशा 3 कॅटेगरीज आहेत. तर सगळ्यात पहिली कॅटेगरी माझ्या अंदाजे तुम्ही ओळखली असेलच. आपण ज्युनियर एज ग्रुपच्या डान्स परफॉर्मन्सेस आपण इथे बघणार आहोत. सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्या समोर येत आहेत आपले छान छोटे छोटे सगळे मित्रमैत्रिणी. साई रंग सोसायटी घेऊन येते हवा हवाई.
परफॉर्मन्ससाठी मी बोलवते. क्लासिकल डान्स परफॉर्मन्स आहे यांचा ओजस सोसायटी. यानंतर तिसरा परफॉर्मन्स आपल्या समोर घेऊन येत आहेत मेघदूत सोसायटी. अतिशय छान असे 3 वेगवेगळ्या प्रकारचे डान्स परफॉर्मन्सेस आपण इथे पाहिलेले आहेत. त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा इथे आता मंचावर आमंत्रित करते आपले परीक्षक भार्गवी चिरमुले, तसेच धवलगिरीचे जोशी, अमित आणि साहिल परांजपे. परांजपे सर मगाशी म्हणाले की गणपती आम्ही आर्टिस्ट खूप बिझी असतो, पण गणपतीत प्रत्येक हाऊसवाईफ, होम मेकर जिला आपण म्हणतो, ती इतकी बिझी असते. त्यातनं सुद्धा वेळ काढून तिने आपल्या मुलांकडनं किंवा स्वतः एवढं सगळं करणं ही सोपी गोष्ट नाही. त्या सगळ्यांसाठी एकदा सलाम आणि जोरदार टाळ्या. तिसरं बक्षीस मिळालंय मेघदूत सोसायटीला. आता आपण त्यांचा लल्लाटी भंडारा पाहिला. 10,000चा चेक आपण यांना इथे देत आहोत. किड्स कॅटेगरी डान्समध्ये 3rd प्राइज मिळालंय मेघदूत सोसायटीला. दुसरं बक्षीस मिळालंय साई रंगला. मी सर्वांना विनंती करतोय की त्यांनी असं नसतं व्हायचंय. आणि यानंतर आपण आता आपल्या पुढच्या कॅटेगरीकडे वळणार आहोत. गणपती डेकोरेशन अशी आपण स्पर्धेमध्ये एक कॅटेगरी ठेवली होती आणि त्यासाठी मी इथे स्टेजवरती आमंत्रित करते श्री विवेक, वेस्टर्न सोसायटीतर्फे गुप्ते आणि सौ वर्षा परांजपे यांना. परांजपे स्कीम्स गणरंग 2012 नामांकन सजावट विभाग. ऋतुपर्ण 3rd अवॉर्ड. सेकंड प्राइज विनर ओजस अपार्टमेंट. फर्स्ट प्राइज शिल्पा सोसायटी.
सिनियर सिटीजन्स ही कॅटेगरी आता आपण पुढे बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या समोर येणार आहे शिल्पा सोसायटी. यानंतर आपला पुढचा परफॉर्मन्स घेऊन येत आहे सिनियर सिटीजन डान्स कॅटेगरीमध्ये मॅग्नोलिया सोसायटी. नाही कोणी जाग झोपला पहार दुःखी जीवा तुला दैवाचा सहारा. तुझ्यासाठी देव वासुदेव झाला. वासुदेव आला हो वासुदेव आला. वासुदेव आला हो वासुदेव आला. जागा हो माणसा संधी ही अमोल तुझ्या जीविताला लाखातर मोल. यानंतर आपल्या समोर येणार आहे अथश्री बाणेर. तिसरं बक्षीस मिळालंय. माझ्या बाजूलाच अख्खा ग्रुप उभा आहे. अथश्री बाणेर. दुसरं बक्षीस मिळतंय मॅग्नोलिया अपार्टमेंट. आता पहिलं बक्षीस कोणाला मिळालं? यानंतर आपण आपल्या पुढच्या कॅटेगरीकडे वळणार आहोत. ड्रामा कॅटेगरीमध्ये सिनियर एज ग्रुपमध्ये आपल्याकडे काही नॉमिनीज आहेत. परांजपे स्कीम्स गणरंग 2012 नामांकन नाट्य विभाग ज्येष्ठ नागरिक गट. अरुणाताई म्हणतात ना तेच बरोबर आहे तेच बरोबर आहे. नक्कीला म्हणजे नुसता काही खाना आहे काही खाना. मला ना खाली यायलाच जमलं नाही 4 दिवस. अगं स्मिता आणि मुलं आज संध्याकाळी येत आहेत ना अमेरिकेहून. आम्हीच तर पाठवलंय त्यांना. म्हणजे काय तुम्ही पण त्यांच्या गटात सहभागी होता का काय? कमाल आहे. अच्छा मॅडम उठले वाटतं. मॅडम आलाच का तुम्ही? त्यांना अजून 10 वर्ष झाली तरी मूलबाळ नाहीये. तेवढीच त्यांना खंत आहे. काय हस्तपत्र साहेब लय. नाट्य विभाग ज्येष्ठ नागरिक तृतीय पुरस्कार विभावरी आसावरी.